तर पुन्हा एकदा जय महाराष्ट्र पब्लिक. आपल्या ब्लॉगला लेट झाला आहे मला माहिती आहे, पण लेट पण थेट आता डायरेक्ट आपण टेकडीवर जाणार आहे. तर आजचा ब्लॉग जरा वेगळा असणार आहे. तर चला जाऊया टेकडीला. तर तुम्ही विचार करत असाल हा कुठं चालला आहे, तर कुठं नाही भावांनो, कर्वेनगरमध्ये वनदेवी टेकडी म्हणून एक असं तुम्ही ऐकलं असेल, तर ही आहे ती टेकडी. तर तुम्ही पण कर्वेनगरमध्ये राहत असाल तर इथं या, नक्की या भावांनो, एक नंबर टेकडी आहे. तर फायनली मी टेकडी करायला आहे, पण आमचे मित्र थोडी येत आहेत, त्यांची वाट बघत आहे भावांनो, त्यामुळे मी असं फिरत आहे. तर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी फिरतो याचा अर्थ तुम्ही असं घेऊ नका काय कोण येईल कोण नाही येणार, मी तर येणार आहे, विषय तसाच असतो आपला. तर तुम्ही बघू शकताय मागं टेकडी दिसते. आता आपण वर चढणार आहे, थोडाच वेळ लागेल आपल्याला चढायला, तर जाऊया हळूहळू. आता विषय असा झाला आहे की तब्बल अर्धा तास झाला मी थांबलो. तर ह्यांची वाट किती बघायची असते, एखाद्याने एवढी गर्लफ्रेंडची वाट बघितली नसेल एवढी वाट मला ह्यांची बघायला लागते. तर नाही गर्लफ्रेंड नाही तो विषय वेगळा, दुःख वेगळंच आहे. एवढा उशीर का झाला? ट्रॉफिक, पुण्याचं ट्रॉफिक. अच्छा. तर आता ह्यांच्यामुळे मला उशीर झाला आहे. तर आता ती टेकडी बघून मला एकच आठवते, तर मोसम आहे मस्ताना, उन्हाळा चालू असताना आम्ही फिरतोय, आमचे पेपर चालू असताना लावतात. तर मग आल्या आल्या मजा घ्यायला चालू झाली. तर ह्यांची मजा घेत होतो मी पण, ही पण मजा घेत होती. मग काय अशी मजा चालू राहत असते भावांनो. तर आपण असं फिरत फिरत वर जाणारच आहे. तर माझा काय एवढा विषय नव्हता ब्लॉग घ्यायचा, आणि माझ्या एकदम मनात आलं म्हणून मी घ्यायला लागलो. तर ब्लॉग खतरनाकच असणार आहे, आणि इथून पुढचे ब्लॉग खतरनाक असणार आहे, तुम्ही बघतच चाला, कारण की विषयच नाही. तर हे मला बोलत होता, तर ह्याच्याकडे काय लक्ष देऊ नका, असे बोलत राहतात काय ना काय मला. तर मी आवाज बंद केला आहे. तर मग वर जाऊया म्हणलं आपण, वर काय चालू आहे बघून घेऊ थोडं. तर तुम्ही बघू शकताय कसा निसर्ग आहे, कसा आहे कडक आहे, काहीतरी एकदम भारी वाटते. तर तुम्ही मला आपला डायलॉग कसा वाटला, म्हणजे ते आपली शायरी तशी चालत चालत बनवत असतो तुम्ही, होत असतं भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया जास्त चालतं. ते कमेंट करून सांगा कसे वाटलं, एक नंबर वाटला ते काही विषय नाही. वातावरण एक नंबर आहे, पण ही पोरं बाद आहे तो, बस बेटा वातावरण एक नंबर आहे, काय करायचं. टॉपला आलो, टॉपला तुमचं म्हणणं होतं टॉपला यायचं, टॉपला आलो आपण, काय करायचं टॉपला जायचं. आता कुठं जायचं, पॅराशूटला जाऊ, पॅराशूट उडून जाण्याची शक्यता जास्त आहे. बापूला हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम. आता वरून तर बघायला एकदम भारी वाटतं. इथनं कर्वेनगर दिसतंय, पुण्याचा थोडाफार भाग दिसतोय, एकदम भारी वाटत होतं. उन्हाळ्यात सुद्धा अशी गार हवा सुटली होती. तुम्ही पण कर्वेनगरमध्ये राहत असाल, माझा ब्लॉग बघत असाल, किंवा पुण्यात राहत असाल, तरी अशा ठिकाणी बसायचं असेल तर याही कशी बसलीत बघा. इथं ते कपल बसले त्यांना आपण डिस्टर्ब करत नाही, कारण की आपण कोणालाच डिस्टर्ब करत नाही. आमच्या आजोबांची शिकवण आहे मला असं कोणामध्येही जायचं नाही दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या, कारण की कसा एकटा थांबला आहे तसाच मी पण आहे, आणि तुम्ही पण थांबा, काही विषय नाही, मध्ये जाऊ नका, संपलं. हिरवळ बघायलाच मिळणार नाही कुठं तुम्हाला, कुठं आहे खाली 4 झाड आहे ती. तर तिथं यांना वाघ दिसलाय, तर यांना वाघ दिसलाय झाडात वाघ दिसला यांना. मेन पॉइंट तर आपण वाघ बघणार आहे, तर चला आपण ह्यांच्याच मागं जाऊया. वाघ आणि लांडगा का, तर यांना वाघ दिसत. तर वाघ कुठं आहे, त्या झुडपात आहे का, काय चालू आहे चाल. अरे करून जाय सगळं गावाने यायचं गोल्याच्या दिनावर वाघ आहे. तर तुम्ही बघू शकताय, दिसत नाही. दिसत नाही.
तर आपण जाऊ शकत नाही कारण की वाघ आक्रमण करतो अंगावर. मूडमध्ये करायची शक्यता दाट आहे. वाघ लांडग्याची शिकार करायला लागला. हा बघू शकतो तुम्ही मेन इथं वाघ होता तर इथून वाघ गेलेला आहे. तर आम्ही बसला रे. मोहरा चाललेलो आहे. तर आपण जाऊया मोहरा आता हळूहळू. तर इथून बघू शकता अंधार पडलाय, अंधार सगळा अंधार पडलाय. तर अंधार पडायची शक्यता जास्त आहे. शक्यता आहे जास्त अंधार पडायची, त्यामुळे आम्ही चाललोय. अंधार पडल्यामुळे आम्ही थांब नाही तर म्हणून चाललोय, आता आम्ही काही बसत असतो. तुम्ही बघू शकताय माणसं चालली सगळी. तर सगळा खेळ संपलेला आहे. तुम्ही आम्ही पण चाललो. तुम्ही बघा की ही माणसं आहेत, तुम्ही कधी बघितली नसतील. लाइटिंग आहे. तर विषय असा होता की अंधार पडायला लागला होता, कॅमेऱ्यात मी दिसत नव्हतो. तर तुम्हाला टेकडीवरून माणसं काय दिसणार आहे ते. तर माणसं मला बघत होती हे काय करते म्हणून. हे माझं असंच असतं म्हणलं, मी काय करणार आहे. तर अंधार पडला होता, कॅमेरा क्वालिटी कमी आली ती, दिसत नव्हतं चांगलं. तरी पण मी म्हणलं जाऊ द्या, तरी पण चालू द्या. तर आम्ही असं खाली चाललो होतो. इथं झोपडी मस्तपैकी बांधली होती. खरंच भावांनो, करीमनगरमध्ये जात असताल, कुठं राहत असेल तर टेकडीवर फिरायला या. एकदम भारी वातावरण आहे. उन्हाळा असू द्या काय पण असू द्या, विषयच नाही. तर आम्ही असं मजा करत करत असं जात असतोय. आणि पुढचा भाग आपला नक्कीच येईल भावांनो. काय एवढा कंटेंट नव्हता, म्हणजे असं मला विचार नव्हता की ब्लॉग घ्यायचा. जाऊ म्हटलं जरा घ्यावं मजा थोडी. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून टाका आणि फॉलो करत सबस्क्राईब करत चला. आपलं ब्लॉग येत राहणार आहे. गॅप पडला असा अर्थ नाही की आपण बंद करणार आहे. तर कायम चालू राहणार आपला चॅनल. चला भेटूया का पुढच्या आणि नवीन एका